आपण पाहतात RZ24 मराठी न्यूज. आपली माती आपली माणसे. हे नागपूरचं हिवाळी अधिवेशन या ठिकाणी विदर्भामध्ये म्हणजे नागपूरमध्ये होतंय आणि संपूर्ण विदर्भ असेल, मराठवाडा असेल, कोकण असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, हा संपूर्ण महाराष्ट्र या अधिवेशनातून आम्हा शेतकऱ्यांच्या पदरामध्ये काय पडतंय याची खूप मोठी आस लावून आणि खूप मोठ्या या अधिवेशनाकडे डोळे लावून बसलेले आहे अध्यक्ष महोदय. परंतु सत्ताधारी पक्षाची आणि सरकारची उदासीनता सांगते की शेतकऱ्याच्या पदरामध्ये काहीही पडणार नाही. याचं कारण असं आहे की हा पहिला प्रस्ताव सभागृहामध्ये चर्चेला येत असताना जर एखादा कॅबिनेट मंत्री सभागृहात हजर नसेल तर सभागृह चालवता येत नाही, म्हणून एक कॅबिनेट मंत्री आहेत. मला वाटतं ते मदतनी पुनर्वसन त्यांच्याकडे आहे. या 293च्या प्रस्तावामध्ये सरकारी पक्षाच्या वतीनं इथं कृषी विषय महत्वाचा आहे. कृषी मंत्री कुठे आहेत? इथं दुग्ध, मत्स्य आणि आपले पशुसंवर्धन मंत्री कुठे आहेत? त्यांचा पत्ता नाही. इथं महसूल मंत्री कुठे आहेत? महसूल मंत्र्यांचा पत्ता नाही. आणि म्हणून केवळ सरकारला एक प्रस्ताव आम्ही मांडला आणि बाहेर जाऊन मीडिया समोर मोठमोठ्यानं मुलाखती दिल्या म्हणजे शेतकऱ्यांच्या पदरामध्ये काहीतरी खूप काही पडेल. फलोत्पादन मंत्री पाहिजेत. आमच्या कोकणाचा विषय आहे फलोत्पादन मंत्र्यांचा. ही गोष्ट खरी आहे अध्यक्ष महाराज. संपूर्ण राज्याचं लक्ष या प्रस्तावाकडे लागलेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जो मुद्दा माननीय भास्करराव जाधवांनी या ठिकाणी रेस केलेला आहे, फक्त मदत आणि पुनर्वसन मंत्री या ठिकाणी हजर अध्यक्ष महाराज. ॲक्च्युली कृषी मंत्रीपासून तर या सर्व मंत्र्याला या सभागृहामध्ये अशा महत्त्वपूर्ण प्रस्तावावरती हजर राहणं अत्यंत आवश्यक होतं अध्यक्ष महोदय. तरी जर ही अनास्था असेल अध्यक्ष महाराज तर हे चित्र काही राज्याच्या समोर चांगलं जाणार नाही अध्यक्ष महोदय. त्यामुळे तुम्ही एक तर मंत्र्याला समज दिली पाहिजे अध्यक्ष महोदय. ही गरज आहे आता अध्यक्ष महोदय. हे हजर राहत नसेल तर मग काय करायचं अध्यक्ष महाराज? ओ सत्तारभाई, मी जरा पॉइंट ऑफ ऑर्डर बोलतोय. खोतकर साहेब येतात आहे, निरोप देतोय इकडचा. त्यामुळे तुम्ही अध्यक्ष महाराज या पॉइंट ऑफ ऑर्डरची गंभीर दखल घ्यावी आणि माननीय मंत्री महोदयाला हजर राहत सांगावं अध्यक्ष महाराज. दादासाहेब बोला. प्रत्येक विषयाची बघू जरा काय लिहिलं तुम्ही ते मंत्री महोदय. काय काय बघू जरा काय लिहिलं ते. नोंद घेताय तुम्ही म्हणता ते बघू जरा. कागद जरा पाठवा बघू. कोण लिहितंय? अहो लॉबीमध्ये एक सुद्धा सेक्रेटरी नाही. तुमचे मंत्री नाही, लॉबीमध्ये सेक्रेटरी नाही, डेप्युटी सेक्रेटरी नाही, ऍडिशनल सेक्रेटरी नाही. कोण आहे? काय चाललंय? काय अशा पद्धतीनं कामकाज चालवता येतं? चालवा तुम्ही. आमचं काय म्हणणं नाही. आम्ही ओरडतोय पण सरकारच्या वतीनं इतका गंभीर विषयाचा प्रस्ताव समोर आलेला असताना कुठे आहेत मंत्री? कुठे गेले मंत्री? त्याची दखल कुणी घ्यायची? आता सन्मान्य सदस्य रणधीरजी सावरकरांनी हा प्रस्ताव ओपनिंग केला. त्यांनी सुद्धा सरकारी पक्षाच्या वतीनं बोलत असताना ते फार मर्यादेच्या पलीकडे जाऊन बोलू शकत नाही. परंतु प्रशासनाची मानसिकता काय ही त्यांच्या बोलण्यातून सातत्याने या ठिकाणी दिसून येत होती की कशा पद्धतीनं लोकांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन प्रशासनाचा नकारात्मक आहे ते सांगत होते. आम्ही केवळ टीकेला टीका करण्याकरता या ठिकाणी नाही आहोत. म्हणून मी म्हटलं की कुठे आहे पशुसंवर्धन मंत्री, दुग्ध विकास मंत्री, मत्स्य मंत्री, महसूल मंत्री, कृषी मंत्री? कुठे आहेत सगळे मंडळी? कोणच नाही. हे पीए तुमचे फक्त बसले तिथं. ते अदृश्य गॅलरी आहे म्हणून म्हणायचं. अदृश्य झाले कुठं ते सगळे? दादासाहेब आपण मुद्दे मांडा. मी मुद्दे मांडतो, काय हरकत नाही. पण ते कशा करता मांडायचे? लिखित देऊन टाकतो सगळं म्हणजे लवकर आटपता येईल. नाही बोला, आपण बोला. तेच सांगतोय ना. नाही पण सागरजी चुकीची आहे का? बोलवा ना. हो येतात. बोला आपण. येतात. अरे माझा चैनसूक क्षमतेची माझा आठवणीत आले. ते एक शेर सांगतो. अध्यक्ष महाराज म्हणाले भास्करराव तुम्ही चालू करा. जब मेरा जनाजा निकला
तो सारी दुनिया देखने निकली, पर वो कमबख्त न निकली जिसके लिए जनाजा निकला। चला दादासाहेब बोला, दादासाहेब बोला, हरीशजी बसा ना प्लीज। दादाजी अध्यक्ष बोला. महोदय, सप्टेंबर ते ऑक्टोबर नोव्हेंबरच्या दरम्यान ऑक्टोबरमध्ये जास्तीत जास्त या राज्यामध्ये 29 जिल्हे, 253 तालुके आणि जवळजवळ 2065 आपली जी मंडळं असतात, सर्कल असतात, या सर्कलमध्ये अतिशय अतिवृष्टी झाली, अनियमित पाऊस पडला, अवेळी पाऊस पडला, मर्यादेपेक्षा आणि सरासरीपेक्षा कितीतरी पटीनं पाऊस पडला आणि त्या ठिकाणी शेतकरी हा पूर्णपणे उद्ध्वस्त झाला। अध्यक्ष महोदय, शेतकरीच केवळ उद्ध्वस्त झाला अशातला भाग नाही, तर आपण तो काळ आठवा की त्या काळामध्ये जे मीडियावर, टीव्हीवर वगैरे जी वृत्त येत होती, गायी गुरं सुद्धा गोट्यामध्ये बांधलेली पाण्यामध्ये डुंबून तडफडून मरताना आपण सर्वांनी बघितली। केवळ शेतीचं नुकसान झालं, एखादा सीझन हातातून गेला, एवढ्या पुरेसा हा प्रस्ताव नाही किंवा एवढ्या पुरेशी ही चर्चा होऊन चालणार नाही। तर ज्या भागामध्ये कधी नदीला पाणीच येत नव्हतं, आपण बघितलं मराठवाड्यासारख्या ठिकाणी की जिथे आपण टँकरनी नव्हे तर रेल्वेनं सुद्धा, ज्या भागामध्ये आपण रेल्वेने पाणी पोचवलं होतं त्या भागामध्ये सुद्धा नद्या तुडुंब भरून गेल्या। नद्या भरल्या त्या भरल्या, पाणी जिकडे तिकडे झालं ते झालं, गाई गुरांचं नुकसान झालं, जवळजवळ 700 जनावरं दगावली, 3799 घरं कोसळून पडली, त्याचबरोबर 75,42,000 हेक्टरवरचं शेतकऱ्याचं पूर्णपणे शेतीचं नुकसान झालं आणि 264 माणसं या सगळ्या अतिवृष्टीमुळे मृत्युमुखी पडली। हे झालंच अध्यक्ष महोदय, पण त्याचबरोबर ह्या नद्या ज्या दुथडी भरून गेल्या, त्या नद्यांनी अशा पद्धतीची जमीन खरवडून काढली की आता पुढच्या कित्येक वर्षामध्ये त्या ठिकाणी मंत्री महोदय पीक घेणं हे शेतकऱ्याला खूप अवघड होणार आहे। शेतकऱ्याच्या हातामध्ये आता राहिलेलं नाही, कारण जमिनीचा पोतच हा पूर्णपणे त्या ठिकाणी पुराखाली वाहून गेला। जी पिका योग्य असलेली कसलेली जमीन असते ती जमीनच पूर्णपणे खरवडून त्या ठिकाणी वाहून गेली। त्यामुळं एखाद्या वेळेला एखाद्या सीझन पुरेसं फक्त शेतकऱ्याला मदत करून त्या शेतकऱ्याला आपल्याला उभं करता येणार नाही। तर त्या शेतकऱ्याला उभं करायचं असेल तर या सार्वभौम सभागृहामध्ये सर्व सदस्यांचे जे काही वेगवेगळे अनुभव असतात ते अनुभव एकत्रित करून सरकारला काहीतरी याच्यामध्ये कायमस्वरूपी आणि ठोस अशा पद्धतीची उपाययोजना करणं अत्यंत गरजेचं आहे आणि म्हणून ही चर्चा महत्त्वाची आहे। ही चर्चा केवळ भाषण करण्याकरता मर्यादित चर्चा नाही। आम्ही केवळ 293चा प्रस्ताव या ठिकाणी मांडला, मंजूर केला, भाषण केली आणि विषय संपला असं नाही। ज्या वेळेला आपण सगळे आपापल्या मतदारसंघामध्ये जाऊ त्यावेळेला निश्चितपणे तोंडावर जरी कोण काही बोललं नाही तरी पाठीमागे निश्चितपणे आपल्याला म्हणतील की तुम्ही आमच्या पत्रात काय टाकलं, आमच्याकरता काय घेऊन आलात, आमच्याकरता सरकारकडून कोणत्या प्रकारची योजना आणली, आम्ही कशा पद्धतीने उभं राहायचं, आणि म्हणून त्यावेळेला आपल्याकडे उत्तर नसणार आहे। आणि म्हणून अध्यक्ष महोदय, ही जी 75 लाख 80 लाख हेक्टर या ठिकाणी जमीन ही पूर्णपणे किंवा शेतकरी हेक्टरवरची पिकं ही शेतकऱ्याची पूर्णपणे नाश पावली, त्याला आपण उभं कसं करणार? आपण 32,300 कोटी रुपयाचं पॅकेज दिलंय असं मंत्रिमंडळासमोर आपण जाहीर केलं। माझा आग्रह BSC मध्ये तोच होता, आता देखील तोच आहे की 32,300 कोटी रुपयाचं आपण जे पॅकेज दिलं ते या सभागृहाला सांगा। त्या पॅकेजच्या माध्यमातून तुम्ही शेतकऱ्याला कसं उभं करणार, त्याची गुरंढोरं कशी त्या ठिकाणी पुन्हा त्याच्या गोट्यामध्ये येणार, त्याचा दुग्ध व्यवसायाचा धंदा पहिल्यासारखा कसा चालणार, कापूस व्यावसायिक कापूस पिकवणाऱ्या शेतकऱ्याला एक काळ तुम्ही 12 आणि 15,000 रुपये पर आपली ही क्विंटल दर मागत होतात। आज गेले 4-5 वर्ष 6,200 रुपयाच्या पुढे शेतकरी गेला नाही। एक काळ तुम्ही 8,000 रुपये सोयाबीनला दर मागत होतात, आज 3,200 रुपये क्विंटलच्या पुढे सोयाबीनचा शेतकरी जात नाही। दिवसागणिक महागाई वाढली आहे आणि महागाई वाढलेली आणि शेतकऱ्याच्या पिकाचा दर मात्र त्या ठिकाणी दिवसेंदिवस खाली यायला लागलाय। त्यातून तो रडत कुडतडत काहीतरी करत होता, पण आता ह्या पुरामुळे तो पूर्ण उद्ध्वस्त झाला आणि म्हणून आग्रह असा होता की त्या 32,200 कोटी रुपयाची विगतवारी कशी होणार आहे, ती त्याला कधी मिळणार आहे, ती कशा स्वरूपात मिळणार आहे। कारण या ठिकाणी वळसे पाटील साहेब बसलेत,
अनेक वेळेला सरकारनं वेगवेगळ्या, मग आपण असू ते असतील कोणी असेल, त्यांनी पॅकेज त्या वेळेला शेतकऱ्यांना द्यायच्या घोषणा केल्या. पण नंतर याच सभागृहामध्ये चर्चा झाली की ही पॅकेजेस फसवी असतात. कशी असतात पॅकेजेस? 32,200 कोटी रुपये तुम्ही खरोखर शेतकऱ्याला देणार आहात काय? ते कसे देणार आहात ते आम्हाला सांगा. ही पॅकेजेस अशी दिली जातात 3 किंवा 15,000 कोटीची तरतूद आहे. माझ्या हातामध्ये सगळ्या तरतुदी आहेत. 75,286 कोटी रुपयाची पुरवण्या मागण्या तुम्ही मागितलेल्या आहात. राज्याचा मूळ अर्थसंकल्प किती? 7,57,000 कोटीचा. गेल्या वेळेला पुरवण्या मागण्या किती मंजूर केल्यात? 57,000 कोटीच्या. आता पुरवण्या मागण्या किती मंजूर केल्यात? 75,000 कोटीच्या. 1,84,000 कोटी रुपयाच्या पुरवणी मागण्या तुम्ही केल्यात. संपर्क करा मुख्य संपादक वसीम शेख. मोबाईल 8149797961. बातम्या आवडल्यास लाईक करा, कॉमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.